नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, नुकत्याच पार पडलेल्या जागतिक ब्लिट्स बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक पटकावणारी भारतीय महिला बुद्धिबळपटू कोण ठरली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच वैशाली या भारतीय महिला बुद्धिबळपटूने या जागतिक ब्लिट्स बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक पटकावलं आहे. बरं, या स्पर्धेतील सुवर्ण पदक कोणी पटकावलं? तर चीनच्या जू वेनजून यांनी या स्पर्धेतील सुवर्ण पदक पटकावलं असून पुरुषांमध्ये मॅग्नस कार्लसन आणि इयान नेपोनियांची यांना संयुक्तपणे या स्पर्धेचं विजेतेपद देण्यात आलं. बरं, ही स्पर्धा कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती? तर ही स्पर्धा न्यूयॉर्क या शहरात आयोजित करण्यात आली होती. मित्रांनो, आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पाहण्याआधी व्हिडिओला लाईक नक्की करा व हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल. बघा, आता पहिला प्रश्न काय म्हणतो, भारतीय रेल्वेचे 69वे डिव्हिजन कोठे स्थापन करण्यात आले? तर मित्रांनो, आता भारतीय रेल्वेने आपले 69वे डिव्हिजन स्थापन केलं असून हे डिव्हिजन जम्मू या शहरामध्ये स्थापन करण्यात आलं. बरं, एक्झाममध्ये आपल्याला असे विचारलं जाऊ शकतं की नवीन स्थापन करण्यात आलेलं जम्मू डिव्हिजन हे कोणत्या झोन अंतर्गत येईल? तर हे जे 69वे रेल्वे डिव्हिजन आहे हे उत्तर रेल्वे झोन अंतर्गत येणार असून हे डिव्हिजन विद्यमान फिरोजपूर विभागाची पुनर्रचना करून तयार करण्यात आले. बरं, या जम्मू डिव्हिजनमध्ये किती सेक्शनचा समावेश असेल? तर या जम्मू डिव्हिजनमध्ये एकूण 5 सेक्शनचा समावेश असेल. ते 5 सेक्शन कोणते हे सुद्धा नोट करून घ्या. यामध्ये भोगपूर सिरवाल पठाणकोट, बटाला पठाणकोट, पठाणकोट जोगिंदरनगर, श्रीनगर बारामुल्ला आणि पठाणकोट जम्मू शहीद कॅप्टन तुषार उधमपूर रेल्वे स्टेशन या 5 सेक्शनचा समावेश आहे. आणि हे जम्मू डिव्हिजन एकूण 742.1 किलोमीटर नेटवर्कचं व्यवस्थापन करेल. आता हा प्रश्न पहा, सर्वात मोठे मेट्रो रेल्वे नेटवर्क असलेला भारत हा जगातील कितव्या क्रमांकाचा देश बनला आहे? तर आता मेट्रो रेल्वे नेटवर्कच्या बाबतीत भारत हा जगातील 3ऱ्या क्रमांकाचा देश ठरला आहे. मित्रांनो, आता आपल्या देशातील मेट्रो रेल्वे नेटवर्कची एकूण लांबी ही 1000 किलोमीटर झाली असून भारत आता चीन आणि अमेरिकेनंतर जगातील 3रा सर्वात मोठा मेट्रो रेल्वे नेटवर्क असलेला देश बनला आहे. भारतामध्ये सध्या 11 राज्यातील 23 शहरांमध्ये हे मेट्रो जाळं पसरलं आहे. बरं मित्रांनो, अजून एक छोटासा प्रश्न, भारतातील पहिली मेट्रो ट्रेन ही कोणत्या शहरात सुरू झाली? तर भारतातील पहिली मेट्रो ट्रेन 1984 मध्ये कोलकाता या शहरामध्ये सुरू झाली होती. आणि तेच जर असं विचारलं की भारतातील पहिली आधुनिक मेट्रो ट्रेन ही कोणत्या शहरात सुरू करण्यात आली? तर दिल्ली या शहरात 2002 साली अशी ट्रेन सुरू करण्यात आली असून या ट्रेनचं उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. पुढील प्रश्न पहा, अलीकडेच इस्रोद्वारे प्रक्षेपित स्पॅडेक्स या उपग्रहाबरोबर कोणत्या बिया अवकाशात पाठवण्यात आल्या? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे स्पॅडेक्स या उपग्रहाबरोबर चवळी कडधान्याच्या बिया सुद्धा अवकाशात पाठवण्यात आल्या आहेत. आणि मित्रांनो, इस्रोने नुसत्या या बिया अवकाशात पाठवल्या नाहीत तर 4 दिवसातच अंतराळात या बिया उगवण्यात इस्रोला यश देखील प्राप्त झालं आहे. या ज्या बिया आहेत या बिया विक्रम साराभाई स्पेस सेंटरने तयार केलेल्या क्रॉपच्या डब्बीत ठेवण्यात आल्या होत्या आणि इस्रोने या मोहिमेअंतर्गत एकूण 8 बिया पाठवल्या असून त्या सर्व बिया आता उगवल्या देखील आहेत. मित्रांनो, इस्रोच्या या स्पॅडेक्स मिशन अंतर्गत मुंबईच्या MT युनिव्हर्सिटीने APEMS प्रयोगाअंतर्गत पालकच्या बिया सुद्धा अवकाशात पाठवल्या आहेत. या प्रयोगाअंतर्गत पालकाची रोपे कमी गुरुत्वाकर्षणात कशी वाढतात याचा अभ्यास केला जाणार आहे. आणि तिसरा अजून एक महत्त्वाचा पॉइंट नोट करून घ्या, या मिशन अंतर्गत कचरा साफ करण्यासाठी रोबोटिक हँडची सुद्धा चाचणी घेण्यात आली असून प्रथमच आता इस्रोने अंतराळात रोबोटिक हँड पाठवला आहे. बरं, या रोबोटिक हँडची निर्मिती कोणी केली? तर VSSCने अवकाशातील कचरा कॅप्चर करण्यासाठी या रोबोटिक हँडची निर्मिती केली. याआधी आपण ही सर्व माहिती सुद्धा पाहिली आहे. भारताने या स्पेडेक्स मिशन अंतर्गत 220 किलोचे 2 उपग्रह प्रक्षेपित केले असून या उपग्रहांना अंतराळात डॉक आणि अनडॉक केलं जाणार आहे व हे डॉक आणि अनडॉकिंग यशस्वी झाल्यानंतर भारत हा असे करणारा जगातील 4था देश ठरेल. आतापर्यंत अमेरिका, रशिया आणि चीन या 3च देशांनी असे मिशन राबवलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, यंदाचा पद्म पाणी जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर आता यंदाचा पद्म पाणी जीवन गौरव पुरस्कार हा सई परांजपे यांना जाहीर झाला आहे. मित्रांनो, सई परांजपे या एक ज्येष्ठ दिग्दर्शिका, लेखिका आणि नाटककार असून यांना त्यांच्या भारतीय चित्रपट सृष्टीतील अद्वितीय योगदानाबद्दल हा पुरस्कार जाहीर झाला असून त्यांना पुरस्कार 10व्या अजिंठा एलोरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदान करण्यात येईल.
बरं, या पुरस्कारामध्ये विजेत्याला किती रोख रक्कम देण्यात येते? तर या पुरस्कारामध्ये विजेत्याला 2 लाख रुपये देण्यात येतात. आणि या ज्या सई परांजपे आहेत यांना आतापर्यंत 4 वेळा राष्ट्रीय पुरस्कार तर 2006 साली पद्मभूषण या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं आणि त्यांनी चिल्ड्रन्स फिल्म सोसायटीच्या अध्यक्षा म्हणून देखील कार्य केलेलं आहे. बरं, या चिल्ड्रन्स फिल्म सोसायटीची स्थापना कधी करण्यात आली? तर 11 मे 1955 मध्ये या चिल्ड्रन्स फिल्म सोसायटीची स्थापना करण्यात आली होती. बरं, यंदाचा अजिंठा एलोरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कधी आयोजित करण्यात येईल? तर हा महोत्सव 15 ते 19 जानेवारी या कालावधीत छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात येईल. पुढील प्रश्न, असोचॅमचे नवीन सरचिटणीस म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता या असोचॅमचे नवीन सरचिटणीस म्हणून मनीष सिंगल यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या आधी या पदावर दीपक सूद हे कार्यरत होते, पण त्यांचा 5 वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांच्या जागी मनीष सिंगल यांची नियुक्ती करण्यात आली. हे जे मनीष सिंगल आहेत हे आधी फिक्कीचे उपमहासचिव होते व आता ते असोचॅमचे नवीन सरचिटणीस म्हणून कार्य करतील. मित्रांनो, याआधी सुद्धा काही महत्त्वपूर्ण नियुक्त्या करण्यात आल्या होत्या, त्या सुद्धा आपण एकदा पाहून घेऊया. तर पहा, CRPFचे नवीन महासंचालक हे वितुल कुमार बनले आहेत. UIDAIचे नवे CEO भुवनेश कुमार, ब्रह्मोस एरोस्पेसचे नवे प्रमुख जयतीर्थ राघवेंद्र जोशी, कर्मचारी निवड आयोगाचे अध्यक्ष S गोपालकृष्णन, इंटरपोलचे नवीन सरचिटणीस वाल्डेसी उर्किजा, तर आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या अध्यक्षपदी तय्यब इक्राम यांची पुन्हा एकदा नियुक्ती करण्यात आली. आता हा प्रश्न पहा, अलीकडेच कोणत्या राज्याने वावथराड या नवीन जिल्ह्याच्या निर्मितीची घोषणा केली? तर मित्रांनो, आता वावथराड या नवीन जिल्ह्याची घोषणा गुजरात या राज्याने केली असून हा गुजरातमधील 34वा जिल्हा आहे. गुजरात सरकारने आता बनासकांठा जिल्ह्याचे विभाजन करून हा 34वा जिल्हा निर्माण केला आहे. याआधी बनासकांठा जिल्ह्यात 14 तालुक्यांचा समावेश होता, त्यापैकी आता 8 तालुक्यांचा समावेश हा वावथराड जिल्ह्यात करण्यात आला आहे. यासह गुजरातने 9 नगरपालिका या महानगरपालिका बनवण्याचा निर्णय घेतला असून आता गुजरातमधील महापालिकांची संख्या ही 17 इतकी होणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, 2023 या वर्षात कापड आणि पोशाख निर्यातीमध्ये भारताने कितवे स्थान पटकावले? तर आता 2023 या वर्षात कापड आणि पोशाख निर्यातीमध्ये भारताने जागतिक स्तरावर 6वं स्थान पटकावलं आहे. मित्रांनो, 2023 साली कापड आणि पोशाख निर्यातीमध्ये भारताचा एकूण किती टक्के हिस्सा होता? तर जागतिक स्तरावर भारताचा एकूण 3.9% इतका हिस्सा होता. भारताने अमेरिका आणि युरोपियन महासंघाला सर्वाधिक कापड निर्यात केली असून त्यांचा भारतातील कापड निर्यातीत किती टक्के हिस्सा होता? तर 47% वाटा हा अमेरिका आणि युरोपियन महासंघाचाच आहे. बरं, जगामध्ये कापड आणि पोशाख निर्यातीत अव्वल क्रमांकाचा देश कोणता? तर चीन हा जगातील सर्वात मोठा कापड आणि पोशाख निर्यात देश आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अलीकडे चर्चेत असलेला HMP विषाणू कोणत्या देशात पसरला आहे? तर मित्रांनो, हा जो HMP विषाणू आहे हा चीनमध्ये पसरला असून हा सुद्धाच एक कोविड सारखाच विषाणू असून यामध्ये सुद्धा रुग्णांना सर्दी आणि कोविड सारखीच लक्षणे दिसतात. याचा सर्वाधिक परिणाम लहान मुलांवर होत असल्याचं दिसत आहे. बरं, या HMPVचा फुल फॉर्म काय आहे? तर ह्युमन मेटान्युमो व्हायरस असे याचं पूर्ण स्वरूप असून हा एक RNA विषाणू आहे. दोन्ही पॉईंट नोट करून घ्या, ह्युमन मेटान्युमो व्हायरस असे याचं पूर्ण स्वरूप असून हा एक RNA विषाणू आहे. आणि जर आपल्याला एक्झाममध्ये असं विचारलं की या विषाणूची प्रथम ओळख कधी झाली होती? तर 2001 साली नेदरलँड या देशात या विषाणूची प्रथम ओळख करण्यात आली. नेक्स्ट क्वेश्चन, अमेरिकेच्या कनिष्ठ सभागृहाचे ज्याला हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह असं म्हणतात, तर या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हचे स्पीकर म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर मित्रांनो, आता अमेरिकेच्या कनिष्ठ सभागृहाचे नवीन स्पीकर हे माईक जॉन्सन बनले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत माईक जॉन्सन यांना 218 मते पडली व फक्त ते 3 मतांनी जिंकून अमेरिकेच्या कनिष्ठ सभागृहाचे स्पीकर बनले आहेत. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, दरवर्षी जागतिक युद्ध अनाथ दिवस कधी साजरा केला जातो? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे जागतिक युद्ध अनाथ दिवस हा दरवर्षी 6 जानेवारी रोजी साजरा केला जातो. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, भारताच्या लोकपालाने खालीलपैकी कोणत्या तारखेस लोकपाल दिन साजरा करण्याची घोषणा केली? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.